आणि यानंतर पाहूयात मेट्रो सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई गोवा महामार्गाचं काम उलटून सुद्धा 12 वर्ष उलटली, मात्र अद्याप काम पूर्ण झालं नसल्यानं दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यांची चाळण होत असते। यावर्षी सुद्धा ही स्थिती असल्यानं लाखो चाकरमान्यांचा ऐन गणेशोत्सवामध्ये प्रवास खड्ड्यातूनच होणार आहे। ठाण्यातील अपघात रोखण्यासाठी आता कठोर नियम असतील। गौण खनिज खाणींच्या सुरक्षिततेसाठी आणि पुनर्वसनासाठी तरतूद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले। बंद खाणींची तपासणी करून अंतिम खाणी समाप्ती योजना तयार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेत। खाणपट्टाधारकांना 1 वर्षाची मुदत सुद्धा देण्यात येईल, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा बोललं जात आहे। पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 35 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षकाला इच्छुक ठिकाणी बदली करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचं सांगत पैशांची मागणी करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरातील 200 रुपये व्हीआयपी पास सुविधेविरोधात आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे। या याचिका दाखल करण्यात आलेल्या याचिकाकर्त्याला न्यायालयानं फटकारलंय। याचिकाकर्त्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांना फटकारत उच्च न्यायालयानं त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांना मोठा दिलासा दिलाय। आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाईल्ड ताडोबा या माहितीपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय। तसंच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सुबिया नल्लामुथ्थू यांना सुद्धा एशियाटिक बिग कॅट सोसायटी राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये दारू विकणाऱ्यांवरती आता कठोर कारवाईचा इशारा पुणे पोलिसांनी दिलाय। कार्यकर्त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करून वागा आणि दारू विकाल तर 7 पिढ्या विसरणार नाहीत अशी कारवाई करू, असा सज्जड दम सुद्धा दारू विक्रेत्यांना पोलिसांनी दिलाय। केंद्र सरकारच्या एका विभागातील लिपिकानं दारूच्या पैशासाठी ऑफिसमधील फाईल्स भंगारात विकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय। नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथील व्हीसीए स्टेडियम समोर असलेल्या जीएसटी विभागाचे झोनल ऑफिस आहे आणि याच कार्यालयातील लिपिकानं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला। नवी मुंबईतील पाम बीच रोडवर अपघाताचा थरार पाहायला मिळाला। ट्रक आणि कार एकमेकांना धडकून दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झालेत। कार चालकाच्या चुकीमुळे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। नागपूरच्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना आघाडी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागूच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। विद्यापीठाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थी नापास झाले असा आरोप सुद्धा विद्यार्थ्यांनी केला। ठाण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्या दीपक काटेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तर शाई फेकीच्या प्रथा संभाजी ब्रिगेडनेच पाडली असल्याच्या सुद्धा टीका शिवधर्म फाउंडेशनच्या दीपक काटेंनी केला। पुण्यामध्ये पुन्हा एकदा वाहतुकीचा खेळखंडोबा पाहायला मिळाला। पुणे शहरातील जंगली महाराज रस्त्यावर तसंच डेक्कन परिसर नारायणपेठ परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी प्रवाशांना नाहकतेचा त्रास सहन करावा लागला। महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढल्याचं चित्र सध्या समोर आलं। 2000 साली राज्यामध्ये फक्त 101 वाघ होते। सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील वाघांची संख्या ही 444 वर जाऊन पोहोचली, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रत्यक्ष व्याघ्र गणना होणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना अखेर सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती मिळाली। 31 जुलैला दया नायक पोलीस सेवेतून निवृत्त होत असून निवृत्तीच्या 2 दिवस आधीच त्यांना बढती मिळाली आहे। आणि आता पाहूयात क्राईम बातम्यांचा वेगवान आढावा। शिक्षिकेनं 10वीच्या विद्यार्थ्यासोबत अश्लील संभाषण करत अर्धनग्न व्हिडिओ पाठवल्याची घटना समोर आली आहे। नवी मुंबईच्या कोपरखैराणे परिसरातील एका खासगी शाळेतील शिक्षिकेचा हा प्रकार समोर आलाय। कोपरखैराणे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबईतील रबाळे तलावामध्ये एका 25 वर्षीय तरुणानं उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे।
प्राथमिक माहितीनुसार आत्महत्या करणारा मुलगा हा मागील काही वर्षांपासून एका विवाहित महिलेच्या प्रेमात होता आणि याच प्रेम प्रकरणातून तरुणानं आपलं आयुष्य संपवल्याचा संशय जो आहे तो पोलिसांनी व्यक्त केला. पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरसह अन्य 2 आरोपींची पोलिसांनी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर ज्या मुलीच्या बॅगमध्ये ड्रग्ज सापडले तिच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये युवक मारहाण प्रकरणी आता पोलीस अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे तपासाच्या नावाखाली पोलिसांचा टाइमपास सुरू आहे का असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होतो. लातूर सेवालयातील HIV बाधित अल्पवयीन मुलींवरती झालेल्या बलात्कार आणि गर्भपात प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट समोर आलाय. पीडित मुलीच्या पुरवणी जबाबावरून औसा पोलिसांनी मुख्य आरोपीचा बदललाय आणि पीडितेचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर अद्याप सुद्धा कारवाई झालेली नसल्याची माहिती आहे. पुण्यामध्ये मुलासोबत वाद घातला म्हणून सराईत गुन्हेगारानं अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केली. किशोर भेगडे असं मारहाण करणाऱ्याचं नाव आहे. आरोपीच्या मुलाचा खेळताना इतर मुलांशी वाद झाला आणि याची माहिती मिळताच आरोपीनं अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केली आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्विट होतो. नांदणीच्या मठातील महादेवी हत्तीणीला वंतारामध्ये घेऊन जात असतानाचा तुफान दगडफेक झाली आणि यामध्ये पोलिसांच्या 5 ते 6 गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड सुद्धा करण्यात आली. अनेक पोलीस जखमी झाले असून संतप्त जमावाने वनविभागाच्या गाड्या सुद्धा फोडलेल्या आहेत. पनवेल तालुक्यातील चिखले गावामध्ये गायरान जमिनी प्रकरणामध्ये दीर्घकाळ न्याय न मिळाल्यानं गावच्या सरपंच दीपाली तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी देहत्यागाचा इशारा दिला. या प्रकरणी आता सलग 12 दिवस उपोषणानंतर सुद्धा प्रांत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. शालार तायडी घोटाळा प्रकरणामध्ये SIT गठीत झाली असून आतापर्यंत या घोटाळ्यामध्ये 24 अधिकाऱ्यांना आणि मुख्याध्यापकांना अटक करून प्राथमिक आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आले. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात असल्यानं तपास पथकाची अधिकार कक्ष वाढवण्यास सुद्धा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंजुरी दिली आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर वैष्णवी देवी मंदिरामध्ये चोरी झाली आहे. चोरट्यांनी देवीच्या गळ्यातील दागिन्यांमधील मोतीहार आणि बदाम लंपास केलेत. मंदिराच्या गाभाऱ्यातील CCTV मध्ये चोरीची घटना कैद झाली आहे. पोलीस आता या CCTVच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि यांसह इतर 23 गुन्ह्यांमध्ये गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या टोळीकडून 52 तोळे वजनाचे आणि 52,50,000 रुपयांच्या किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून सोबतच इतर मुद्देमाल सुद्धा जप्त केले आहेत. सोबतच 4 आरोपींना अटक केली आहे. आणि यानंतर पाहूयात गावखेड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा गावगडा सुपरफास्ट मधून. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ गावामध्ये गणेश कॉलनी इथं बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला. ही घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. जालन्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खुल्या कंटेनरचं टायर अचानक फुटल्यानं नियंत्रण सुटलेल्या कंटेनरमधील लोखंडी खांब हे वृद्धाच्या अंगावर पडून त्याचा मृत्यू झालाय. हा अपघात छत्रपती संभाजीनगरमधील कचनेर बिडकिनी मार्गावरती झालेला आहे. कराड शहरातील एका सिग्नलवर इलेक्ट्रिक बाईकनं अचानकपणे पेट घेतलाय. कराड शहरातील कृष्णा नाका इथं असलेल्या सिग्नलवर सुद्धा ही घटना घडली असून या पेटलेल्या बाईक बघायला अनेकांनी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील लसणपेठ गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोहफुलाचा सुगंध लागताच रानटी तस्कर हत्तीनं चक्क एका घरामध्ये शिरून भात आणि मोहफुलाच्या अक्षरशः सोंड्यानं फाडशा पाडलाय. गावामध्ये थरकाप उडवणाऱ्या या घटनेनंतर वनविभागाच्या झोपेचा पुन्हा एकदा भांडाफोड झाला. शिर्डीतील साईबाबांच्या चांदीच्या 9 नाण्यांवरून शिर्डीमध्ये मोठा वाद सुरू आहे. साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या मातोश्री शैलजा गायकवाड यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्तांचा चौकशी अहवाल पत्रकार परिषदेमध्ये मांडल्यानं पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला. बीडच्या चिंचवण गावामध्ये निसर्गाचा अजब प्रकार समोर आला. 2019 साली घेतलेलं एक बंद बोरवेल अचानकपणे सक्रिय झाले आणि या भूगर्भातून जोराचा आवाज झाला. या बोरवेलमधून सध्या 200 फूट पाण्याचा फवारा पडत असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलंय.
मुंबई गोवा महामार्गावर श्रीवर्धन भिवंडी एसटीला अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे. यामध्ये 7 प्रवासी जखमी झाले असून जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. धुळ्यामध्ये ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये 1 जणाचा जागीच मृत्यू झाला तर 22 प्रवासी हे जखमी झालेत. मुंबई आग्रा महामार्गावर दबाशी फाट्याजवळ हा अपघात घडला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुणतांबा गावामध्ये शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. पावसामुळे रस्त्यांवरती चिखलांचं साम्राज्य पसरलंय. सोबतच विद्यार्थ्यांना याच चिखलातून वाट काढत असल्यानं आता शाळेमधल्या प्रशासनावरती पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 1000 कंत्राटी कामगार न्याय हक्कासाठी आक्रमक झाले. डोंबिवलीतील खंबाळपाडा इथे कचरा डेपो आहे. या कचरा डेपोमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी बंद आंदोलन केलेलं आहे. ठाकरे गटाच्या दीपक म्हात्रे यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. बीड शहरामध्ये रस्त्यासाठी नागरिक चांगलेच आक्रमक झालेत. रस्त्यावरील खड्ड्यामध्ये जमा झालेल्या पावसाच्या गढूळ पाण्यामध्ये लोटांगण घेत बीडकरांनी आंदोलन केलं. गेल्या 10 वर्षांपासून ही समस्या असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी केला. धुळे तालुक्यातील जगदीश ठाकरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जगदीश ठाकरे यांच्यावर मारेकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी आणि पीडित परिवाराला 50 लाखांची आर्थिक मदत देण्याकरता हे आंदोलन करण्यात आलं. आत्महत्याग्रस्त शेतकरी दाम्पत्यानं कुटुंबियांना अधिकारी खोटं बोलायला सांगत असल्याचा धक्कादायक खुलासा बुलढाण्यातील कुटुंबानं केला. आत्महत्याग्रस्त दाम्पत्याच्या कुटुंबियांनी आमदार रोहित पवारांना संपूर्ण प्रकार सांगितलेला आहे. अमरावती शहरातील युवा स्वाभिमानी हॉकर्स संघटनेनं गाडगे महाराज समाधीस्थळी मीठ भाकर आंदोलन केलं. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे अनेक हॉकर्स हे रोजगार त्यांचे बुडालेले असून उपासमारीची वेळ सध्या त्यांच्यावरती आलेले असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी टक्केवारीनं पैसे घेतल्याचा दावा ठेकेदारानं केला. ठेकेदाराच्या दाव्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांकडून महानगरपालिकेमध्ये नोटा उधळत लक्षवेधी निदर्शनं करण्यात आली. भाजपनं कल्याण महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांवरती आता पाणी चोरीचा आरोप करत रास्ता रोको केलाय. कल्याण पूर्वेला पाणी मिळत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आणि असं असलं तरी सुद्धा सत्ताधारी पक्षानेच या विरोधामध्ये आंदोलन केलंय. मिरज तालुक्यातील कौलापूर गावामध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध केलाय. मोजणीसाठी मिरज तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी आमची जमीन शक्तीपीठ महामार्गाला द्यायची नाही अशा आशयाचे पत्र सुद्धा सुपूर्द केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि स्वयंरोजगार मंत्र्यांनी राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींना आहे तिथेच कायम राहण्याची घोषणा केली होती. मात्र आता याबाबत आम्ही बोललोच नव्हतो अशी भूमिका सरकारच्या मंत्र्यांनी घेतली आहे. याचा विरोधी पक्षाने सुद्धा याच्यावरती बोट ठेवत याच्यावरती आंदोलन केलंय. अहिल्यानगरमध्ये युरियाच्या एका गोणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सध्या सुरू आहे. कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावूनही शेतकऱ्याला केवळ एकच युरियाची गोणी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या तीव्र असंतोष पाहायला मिळतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट बस चालकानं किरकोळ वादातून एका दुचाकीस्वाराला बस थांबून खाली उतरून मारहाण केली. दुचाकीस्वारानं या प्रकाराची तक्रार प्रशासनाकडे करण्याचा इशारा दिला. मात्र या घटनेमुळे स्मार्ट बस सेवेमध्ये कार्यरत असलेल्या चालकांच्या वर्तनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाला. अमरावतीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. मार्गदर्शन बैठकीला संभाजी भिडेंनी मार्गदर्शन केलं. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील महादेवी हत्तीच्या गुजरातच्या वंतारा प्राणी संवर्धन केंद्रामध्ये नेण्यात तिला आलेला आहे. ही हत्ती नांदणी गावच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग होती. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर आता हत्तीणीला प्राणी संवर्धन केंद्रामध्ये नेण्यात आलंय. निरोप देताना गावकऱ्यांसह हत्तीणीला सुद्धा अश्रू अनावर झाले.
पीएम श्री जिल्हा परिषद महाविद्यालय कामरगाव इथं जागतिक वाघ दिन साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून सेव्ह टायगर तयार करून वाघ वाचवण्याचा संदेश सुद्धा दिला। तसंच दगडावर पेंटिंग करून वाघाचे आकर्षक चित्र सुद्धा या विद्यार्थ्यांनी काढले। बीडमधील 2 वर्षांच्या ध्रुव चरखाची वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्डनं दखल घेतली आहे। अवघ्या 2 वर्षांच्या ध्रुवच्या विविध देशांचे राष्ट्रध्वज ओळखणं, मराठी इंग्रजी महिन्यांची पारख असणं, श्लोक आणि भजन म्हणणं अशा अचाड बुद्धिमत्तेची जागतिक नोंद सुद्धा घेण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 88.64% इतका झाला। त्यामुळे उद्या धरणातून पाणी सोडण्यात येणार असून त्यासाठी गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांसोबत एक बैठक घेण्यात आली। जायकवाडीमध्ये सध्या 17,200 क्युसेकना आवक सध्या होती आहे। आणि आता घेऊयात राजकारणामधल्या काही घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्ट मधून। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे। त्यांना तातडीने शहगड येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। सकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन हे भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे। पाकिस्तानला चीनकडून गुप्तचर माहिती लाईव्ह मिळत होती। पाकिस्तानला चीन मदत करतोय हे सरकारला आधीच माहीत नव्हतं का? जयशंकर यांना युद्धनीती कळत नाही असा आरोप राहुल गांधींनी केला। लोकसभेमध्ये राहुल गांधींकडून इंदिरा गांधींचं कौतुक करण्यात आलं। सोबतच पहलगाम हल्ल्यावरून हिंमत असेल तर ट्रम्प यांना खोटारडा म्हणा असं खुलं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींनी दिलं। पहलगाम नंतर भारत मोठी कारवाई करेल याची पाकिस्तानला कल्पना होती। पाकिस्तानकडून अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमक्या येत होत्या आणि ऑपरेशनसाठी सैन्याला संपूर्णपणे मोकळीक होती। राहुल गांधींच्या आरोपांवर मोदींचं उत्तर। तिन्ही सैन्याच्या समन्वयामुळे पाकिस्तानला धूळ चारावी लागली। आधीच दहशतवाद्यांचे आकार निश्चिंत असायचे, पण आता त्यांच्यावर ही कारवाई होणार हे लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर बोलताना मोदींनी पाकला इशारा दिला। लोकसभेमध्ये बालाकोट एअर स्ट्राईकवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला। बालाकोट एअर स्ट्राईकचे काँग्रेसने पुरावे मागितले होते, पण जनतेचा रोष बघितल्यानंतर काँग्रेसने सूर बदलल्याचं मोदींनी सांगितलं। ऑपरेशन सिंदूर तमाशा आहे, काँग्रेसनं नवख्या नेत्यांकडून बोलून घेतलं असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रणिती शिंदेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेसनं सैन्याला आत्मनिर्भर करण्याचा विचार केला नाही। काँग्रेसकडे इतकी वर्ष सत्ता होती, पण यंत्रणेवर विश्वास नाही असं म्हणत मोदींनी टीकास्त्र डागलं। लोकसभेमध्ये बोलताना प्रियंका गांधींनी गृहमंत्री अमित शहांवर सडकून टीका केली आहे। शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कसे करतात असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। तर जनतेसाठी सरकारच्या मनामध्ये काहीच नाही, पहलगाममध्ये पर्यटकांसाठी कोणतीच सुरक्षा नव्हती असा सुद्धा आरोप प्रियंका गांधींनी केला।